जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. येणाऱ्या 2 तारखेला कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण मतदान करणार आहोत. आणि हे मतदान राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीच्या या तिन्ही उमेदवारांना करावं. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सौभाग्यवती सविताताई प्रताप माने, आपले प्रभागाचे उमेदवार अमित पिष्टे, दुसऱ्या उमेदवार सौभाग्यवती साधना पाटील यांचं घड्याळ आणि कवशी चिन्ह आहे. या घड्याळ आणि कवशी चिन्हावर बटन दाबून आपण प्रचंड मतांनी विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी आज देशीगाव पार्क या विभागामध्ये मी आणि समजित गाडगेराजे आलेलो आहोत. त्यांनी मनोगतामध्ये सांगितलं की आमची युती कशी झाली आणि मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं कशी झाली. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, 11 वर्षामध्ये याच व्यासपीठावरून एकमेकांना आम्ही शिव्या दिलेल्या आहेत, एकमेकांच्यावर हातचं न लागता टीका केलेली आहे, कार्यकर्त्यांच्या मध्ये अनेक मतभेद झालेले आहेत, अनेक कटू प्रसंग घडलेले आहेत. तरी सुद्धा आम्ही सगळं विसरून आम्ही युती केलेली आहे. त्यामुळे आपणही सर्वांनी ती भांडण संघर्ष विसरून एकोप्यानं कामाला लागलेला आहात आणि या निवडणुकीमध्ये हातात हात घालून काम करावं असं आव्हान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मानवी एक स्वभाव असतो की अशा 2 नेत्यांनी कधी एकत्र येऊच नये, सातत्याने भांडावं, सातत्याने संघर्ष करावा, माझ्याशिवाय याचं चालूच नाही अशी काही मानणारी एक आणि कब्जा करणारा एक वर्ग असतो. आणि म्हणून अशा व्यक्तीला आपण ओळखलं पाहिजे. ज्या पद्धतीचं ते राजकारण करतायत म्हणजे या कागल तालुक्यामध्ये काय पहिल्यांदा घडलेलं नाही. त्याचा तुम्हाला माहिती नसेल, 1978-80 आणि 85 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमशिवराजे आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा संघर्ष झालेला होता. या 15 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 10-12 खून पडलेले होते. आता आमच्या संघर्षाच्या काळात कुणाचा एक खून पडलेला नाही. अनेक भांडणं झालेली होती, दगडं फोडलेली होती, डोकी फुटलेली होती. मला आठवते की एकदा 80च्या राजेसाहेबांच्या प्रचाराच्या वेळी हळदीच्या डोंगरावरून दगडफेक झालेली होती आणि अनेक जण आपण कागलचे नागरिक जखमी झाले होते. त्यामध्ये हिराबाई बोंद्रे या प्रामुख्याने होते. आज ते आयात नाही. त्या दोघांनी मोठे मन दाखवून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी, तालुक्याच्या विकासासाठी, जनतेच्या भल्यासाठी त्यांनी युती केली आणि ते दोघेही जाऊ तोपर्यंत ते एकत्र राहिले. आणि मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो की आता आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, आता कुठलाही अपरमभाव न दाखवता, मनातील आपली सगळी कटुता न ठेवता आम्ही नेते मंडळी एकत्र आलेलो आहोत. आपणही सर्वांनी या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व दर्शन घडवावं. प्रभाग 1 मध्ये भाषण करताना मी म्हणालो की तिथं 2 उमेदवार राजेसाहेबांचे
आणि हा नगराध्यक्ष आमचा. या ठिकाणी एक आमचा, एक राजेसाहेबांचा, नगराध्यक्ष आमचा. मला वाटतं इतकं मोठं पदाधिक्य करा. जे 4 चाकी गाडीचं बक्षीस जे आहे ते मला वाटते प्रभाग क्रमांक 2चे सर्व कार्यकर्ते मिळवतील. एवढं प्रचंड काम आपण या निवडणुकीत करावं. कुणी आपला गैरसमज करण्याचा प्रयत्न करेल. आम्ही केलेली भाषणांच्या क्लिपा तुम्हाला दाखवतील. पण मी त्याच्या वेळेस केलेले आहे. त्यात काय आता त्याला सांगायचं हो केलेलं आहे आणि हे भाषणाची क्लिप दाखवायची. कोण ते पुन्हा काहीतरी दाखवतील. आणि आपण कशाचाही गैरसमज न करता आपण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीच्या मागे उभं राहावं अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. आता कागल शहरामध्ये परमेश्वराने निसर्गाने जास्त उधळण कुठे केली असेल तर या प्रभाग 2 मध्ये केलेली आहे. देशीगाव तलाव तुमच्याकडं, ते 140-50 एकरचं वन विभाग तुमच्याकडं, त्यानंतर तो पाझर तलाव तुमच्याकडं, विजयमाला गार्डन तुमच्याकडं, श्रमिक मध्ये केलेली गार्डन तुमच्याकडं, नवीन तलावाच्या पलीकडं 20 कोटी रुपये खर्च करून नवीन गार्डन करणारी तुमच्या मतदारसंघामध्ये. म्हणजे कागल शहरात जे केलेलं आहे ते सगळं या प्रभागामध्ये झालेलं आहे. कारण 2 तलाव एखाद्या गावामध्ये असणं आणि त्याशिवाय डोंगर असणं आणि जवळजवळ 150 एकरची जमीन वन विभागाची असणं हे ती नगरपालिकेची आहे असं कुठलं आहे. त्यामुळं तुम्हाला मुक्त श्वास घेता येतो, फिरता येतं, नातेवाईकांना दाखवायला तुम्हाला जवळ सगळं ठिकाण आहेत. आणि म्हणून एक चांगलं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि उर्वरित मी मगाशी अमितला विचारलं, 1-2-3 किरकोळ प्रश्न आहेत. राजेसाहेबांनी त्याचा उल्लेख केला. आपल्या या जनता राज्यामध्ये काहीतरी पाण्याचा निसर्गाचा प्रश्न आहे, त्याचा टेंडर निघालेला आहे. आणि मला वाटतं की फिल्टर हाऊस तुमच्याकडे असल्यामुळं, तलाव सगळे असल्यामुळं ती सगळी व्यवस्था ही सोलर लाईटवर आपण केलेली आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये काही छोटे मोठे प्रश्न असतील त्या सौभाग्यवती पाटीलताई, अमित पिष्टे यांनी आपल्या नगराध्यक्षा मान्यवहिनी निश्चितपणानं पूर्ण करतील अशी मला खात्री आहे. आता या निवडणुकीमध्ये होते काय की ज्याला असे 2 गट एकत्र येतात त्यातली ईर्ष्या संपते. आता जर का एकमेकांच्या विरोधी असतो तर तिकडच फटाण्याच्या माळा लावून निवडणुकीला आम्हाला आणलं असतं. ईर्ष्या संपली की मग थोडासा उत्साह कमी होतो आणि उत्साह कमी झाला की त्याचा परिणाम मतावर होतो. म्हणून आपण ईर्ष्या ठेवायची की आपल्या प्रभागाचा 1 नंबर कसा येईल, मतदान जास्तीत जास्त कसं येईल, परगावचं एक मतदान आपण कसं आणू आणि आपल्या या मतदानामध्ये टक्केवारी वाढ कशी होईल हे प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करावं. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.